नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तुम्ही इयत्ता 7वीचे इयत्ता 4थीचे व्हिडिओ तुम्ही पाहतच आहात, परंतु हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय सगळ्यांना अवघड वाटणारा, पण मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आपले शेअर करायला विसरू नका। चला तर मग हा जो घटक आहे घन ठोकळे, ठोकळे मोजायचे, त्याची जी सूत्र आहेत त्याच्यावर काही प्रश्न असतात। एक ठोकळा असतो 5 सेमी बाजूचा, 4 सेमी बाजूचा ठोकळा असतो। एक अंतरावर समान अंतरावर त्याचे काप घेतले, उभे आडवे उंचीवर म्हणजे लांबीवर रुंदीवर उंचीवर काप घेतले, त्यापासून जे ठोकळे तयार झाले ते ठोकळे पुन्हा रचले, पुन्हा रचल्यानंतर त्याला सर्व बाजूंनी रंग दिला, तर एकही बाजू न रंगवणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती असेल, एकच बाजू रंगवणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती असेल, किती काप घ्यावे लागले असतील, ठोकळ्यांची संख्या किती झाली असेल, 3 बाजू रंगवणारे रंगवले गेलेले ठोकळे किती असतील, असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। आता मी ते तुम्हाला न सांगता त्याची जी सगळी सूत्र आहेत, आता मी जे प्रश्न सांगितले की एक बाजू रंगवलेले ठोकळे किती, 2 बाजू रंगवलेले ठोकळे किती, ठोकळ्यांची एकूण संख्या किती, कापांची एकूण संख्या किती, याची सुंदर सूत्र आपल्या यशोदीप शिष्यवृत्तीच्या यशोदीपच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत। त्यामुळे आपलं यशोदीपचं 7वीचं पुस्तक तुम्ही घ्यायचं आहे। हा प्रश्न जो आहे तो 5वी शिष्यवृत्तीलाही विचारला जातो, 8वी शिष्यवृत्तीलाही विचारला जातो, 7वीला आता नव्याने शिष्यवृत्ती त्यालाही विचारला जाणार आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जातो। तर आता आपण अगोदर समजून घेऊया। आता आपण इयत्ता 4थी मध्येच घडणी हा टॉपिक शिकत आहोत की आता एखादं खोकं जे असतं, घडणी खोकं जे असतं ते खोकं कसं बनलेलं असतं, ते खोकं जर उलगडलं तर त्याचे आपल्याला असे पार्ट दिसतात। ही काय आहे, त्या खोक्याची घडण। म्हणजे कोणतंही खोकं जर झाकणासहित बनवायचं असेल तर तुम्हाला असे पार्ट मिळतात। त्याच्यामध्ये आपण जर त्या पार्टला नावं दिली तर ते खोकं पुन्हा बनवलं। आपला घडणीचा व्हिडिओ आहे, इयत्ता 4थी साठीचा जो घडणीचा व्हिडिओ आहे तो पहा, ज्याला घडण समजत नसेल त्यांनी। तरी मी पूर्व तयारी म्हणून हा व्हिडिओ घेतला आहे, हा पाठ घेतला आहे की बघा आता याच्यामध्ये या घडणीमध्ये प्रत्येक पृष्ठभाग तुम्हाला माहितीये की घनाकृती असेल, इष्टिकाचितीचं असेल, हे खोकं त्याला 6 पृष्ठभाग असतात आणि म्हणून मी हे 6 पृष्ठभाग अशा पद्धतीनं घडणीच्या रूपात दाखवलेले आहेत। याच्यामध्ये काय असतं, हे खोकं बनवल्यानंतर एच्या विरुद्ध पृष्ठावर सी येतो, म्हणजे ईच्या शेजारी सी नसतो। बघा बरं, सी ची एकही लाईन एला टच झालेली नाही किंवा एची सीला कोणती, म्हणजे जो समोर असतो ना तो शेजारी नसतो आणि जो शेजारी असतो ना तो समोर नसतो। मग आता बी जो आहे, या बी च्या विरुद्ध पृष्ठावर कोण असणार आहे, डी असणार आहे, कारण बी ची एकही लाईन डी ला चिकटलेली नाही। जो समोर असतो तो विरुद्ध असतो आणि ई च्या विरुद्ध बाजूला एफ असणार आहे। आता हे खोकं बनवल्यानंतर ते आपणाला अशा स्वरूपामध्ये दिसतं आणि मग आता इथे अक्षरांच्या ऐवजी आकडे टाकलेले असतात आणि आता खोकं बंद केल्यानंतर कोण कोणाच्या विरुद्ध येणार हे आपल्याला कळतच नाही। मग त्याच्यासाठी मी काही ट्रिक्स तुम्हाला इथे सांगणार आहे। तर बघा इथे काय आहे, एक ठोकळा वेगवेगळ्या स्थितीत कसा दिसतो, म्हणजे तुम्ही तो डाईस टाकता की नाही, डाईस त्याच्यावर आकडे आहे त्याच ठिकाणी असतात, पण वेगवेगळ्या पद्धतीनं जर टाकला तर तो वेगवेगळे अंक वेगवेगळ्या वेळेस दाखवतो। कधी वरच्या पृष्ठभागावर 1 येतो, कधी वरच्या पृष्ठभागावर 4 येतो, कधी वरच्या पृष्ठभागावर 6 येतो, अशा पद्धतीनं। आता याच्यामध्ये हा जो डाईस टाकलेला आहे, हा जो घन ठोकळा आहे, त्याच्या इथे वरच्या पृष्ठभागावर 1, त्याच्या शेजारी इथं 3, इथं 2 दाखवला आहे आणि तोच घन ठोकळा आहे। आणि आता टाकल्यामुळे हा गेला वर, हा इथं 4 आणि इथं 6 आहे। आता इथं प्रश्न काय दिलाय, परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो, एक ठोकळा वेगवेगळ्या स्थितीत कसा दिसतो ते खाली दाखवले आहे, त्यावरून 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल। आता तुम्हाला माहितीये, आता जर अंक जर टाकलेले असतील तर ते अंक कोणकोणत्या स्वरूपाचे असणार बघा, 1 2 3 4 5 आणि
6, कारण 6 पृष्ठभाग असतात. हे अंक क्रमाने इथे असणार आहेत, एवढं तर आपल्याला कळालेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोण असणार, म्हणजे वर 3 तर खाली किंवा इथे 3 तर त्याच्या तिकडे कोण असणार, हे आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये गंमत आहे, असे 2 ठोकळे जर दिसले ना तर मुलांनो त्याच्यामध्ये कॉमन अंक दाखवलेला असतो. आता इथे कॉमन अंक कोणता आहे, 3 आणि 3. मग काय करायचं, जो कॉमन अंक आहे तिथं थांबायचं. काय करायचं, तिथे थांबायचं. हा, आणि मग तिथून सुरुवात करायची. वेगळा कलर घेऊयात आपण. तिथून सुरुवात करायची आणि घड्याळाच्या दिशेने असं फिरायचं. मग घड्याळाच्या दिशेने फिरल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, 3, 1 आणि 2. आता जो कॉमन अंक आहे तिथून घड्याळाच्या दिशेने फिरताय, मग तुम्हाला काय दिसतो, 3, त्याच्यानंतर 6 आणि 4. मी काय केलंय, क्लॉकवाईज अंक मांडून घेतले. क्लॉकवाईज अंक कुठून क्लॉकवाईज सुरू करायचं, तर जो कॉमन अंक आहे तिथून क्लॉकवाईज फिरायला सुरुवात करायची. आता आपल्याला अशा जोड्या मिळालेल्या आहेत. हा घन ठोकळ्यासाठी हे लिहिलेलं आहे आणि या ठोकळ्यासाठी आपण हे लिहिलेलं आहे. आता बघा काय करायचं, की ह्या जोड्या आपोआपच तयार झाल्या. काय झाल्या, 1च्या विरुद्ध पृष्ठावर 6 असणार. बघा 1ला 6 इथे कुठे टच झालेलं दिसत नाही. 2च्या विरुद्ध पृष्ठावर 4 असणार. झाल्या जोड्या. 3च्या विरुद्ध पृष्ठावर 3 असेल का बरं, 3च्या विरुद्ध पृष्ठावर 3 असणार नाही. म्हणजे तिथे काय असणार, 2. मग सॉरी 3च्या विरुद्ध पृष्ठावर काय असणार, कोणता अंक राहिला बघा आता. हा बघा, आता 1 संपला, 2 संपला, त्याच्या विरुद्ध 6 संपला, त्याच्या विरुद्ध 4 संपला. 3च्या विरुद्ध पृष्ठावर 3 येऊ शकत नाही. मग राहिला कोण, 5. म्हणजे 3च्या विरुद्ध पृष्ठावर 5 अंक येईल. काय केलं बघा, परत एकदा समजून घ्या. ज्यावेळेस असे 2 डाईस दाखवलेले असतील, त्याच्या वेगवेगळ्या स्थिती दाखवलेल्या असतील, त्याच्यामध्ये आपल्याला एखादा अंक दिला जाईल, त्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल हे विचारलं जाईल. त्यावेळेस काय करायचं, जो कॉमन अंक आहे तिथून क्लॉकवाईज फिरायला सुरुवात करायची आणि ते ओळीनं लिहून काढायचं. 3 नंतर 1 नंतर 2. तसंच इथं कॉमन अंक आहे त्याच्यापासून सुरुवात करायची. 3, 6 आणि 4. एकाच्या समोर 6 आला, 2च्या समोर 4 आला, एकाच्या विरुद्ध पृष्ठावर 6 येणार, 2च्या विरुद्ध पृष्ठावर 4 येणार, 3च्या विरुद्ध पृष्ठावर 3 असू शकत नाही. मग 1च्या विरुद्ध पृष्ठावर 6 संपला, 2च्या विरुद्ध पृष्ठावर 4 संपला, 3 येतच नाही आणि मग राहिला कोण, 5. किती सोप्या पद्धतीने सांगितलं बघा. अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं. आता हा एक वेगळा डाईस आहे. आता आपण हे थोडस पुसूयात. इथे काय प्रश्न विचारलेला आहे, एका ठोकळ्याच्या वेगवेगळ्या स्थिती खाली दाखवलेल्या आहे. तुम्ही डाईस टाकल्यानंतर कधी असा पडतो, कधी असा पडतो, कधी असा पडतो. तर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, 6च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल. 6च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल. आता निरीक्षण करा, 6च्या शेजारी कोण कोण आलेला आहे. आपण 6 सोडून कोणकोणते अंक आहेत त्यांची यादी पहिल्यांदा लिहूयात. 6 पृष्ठभाग असतात, हे 5 आणि हा एक 6 पृष्ठभाग असतात. 6च्या पुढे 6 सोडून अंक लिहून काढायचे. आता याच्यामध्ये निरीक्षण करायचं. बघा काय लिहिले, 6च्या जवळ 6च्या रेषेला टच झालेला 2 आहे. म्हणजे जो शेजारी असतो तो समोर नसतो, विरुद्ध नसतो. मग 6ला 2 शेजारी आहे त्यामुळे तो नाही. 6ला 3 शेजारी आहे त्यामुळे तो विरुद्ध पृष्ठावर येणार नाही. या डाईस मध्ये 6ला शेजारी 1 आलेला आहे त्यामुळे तो समोर येणार नाही. 6ला शेजारी 5 आलेला आहे त्यामुळे तो येणार नाही. मग राहिला कोण, 4. 6च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येणार, 4. अशा पद्धतीने छान पद्धतीने हे उदाहरण सोडवता येतं. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्या
पुस्तकामध्ये खूप सारी सरावासाठी दिलेली आहे. याच्या खाली ऑनलाईन टेस्ट देखील दिली जाणार आहे, ती सुद्धा तुम्ही सोडवायची आहे. हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपलं यशोदीपचं पुस्तक मात्र जरूर वापरायचं आहे. मुलांना 7वी शिष्यवृत्तीचं जे पुस्तक आहे, 7वीचा अभ्यासक्रम जो आहे तो इथून पुढच्या सर्व शिष्यवृत्ती परीक्षांना किंवा सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरणारं असं पुस्तक आहे. त्यामुळे हे पुस्तक नेहमी तुमच्या संग्रही ठेवायचं आहे. इथून पुढे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल किंवा इंजिनियर व्हाल तेव्हा त्याच्यानंतर ज्या कंपनीचे ऍप्टिट्यूड टेस्ट द्यावे लागतात, त्या ऍप्टिट्यूड टेस्टला हे सगळ्या अशाच प्रकारचे प्रश्न असतात बुद्धिमत्तेचे. त्यामुळे ही पुस्तकं नेहमी तुम्ही संग्रही ठेवायची आहेत. व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. धन्यवाद.